मराठा सेवक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे। दिनांक 9 डिसेंबर रोजी बीड येथील 3 टर्म सरपंच राहिलेले मराठा समाजाचे मराठा सेवक संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली। त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत गुन्हेगारांवर प्रशासन अंकुश ठेवण्यात हतबल होत आहे। शासन यंत्रणा व पोलीस प्रशासन अशा प्रकारच्या लोकांचं भावलं बनलंय असं चित्र इथल्या परिस्थितीवरून दिसून येत आहे। जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये याचे खूप गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान या घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी। यातील फरार गुन्हेगारावर लवकरात लवकर अटकेची कारवाई करून या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीची शिक्षा होण्यास शासनानं योग्य ती पावलं उचलावीत अशा मागणीचं निवेदन सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आलं। या प्रकरणामध्ये दोषींवर कडक कारवाई झाली नाही व हा गुन्हा योग्य पद्धतीनं हाताळला गेला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला। 9 डिसेंबर 4 दिवसापूर्वी मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथे 3 टर्म सरपंच राहिलेले मराठा सेवक संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचा निषेध व त्या आरोपींना तातडीनं अटक करून शासन व्हाव्यासाठी ज्या पद्धतीनं शासनानं पावलं उचलायला पाहिजे होती ती न उचलल्यामुळं आज बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला आहे। त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे। त्या मराठा सेवक संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलंय, लायटरनं त्यांची बॉडी जाळण्यात आली आहे, ह्या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतोय। माझी राज्य शासनाला विनंती आहे, जोपर्यंत यातले सर्व आरोपी या खून खटल्यातले सर्व आरोपी अटक होणार नाहीत आणि त्यांचा योग्य पद्धतीने चार्जशीट दाखल होईपर्यंत तपास होणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील खास करून मुंडे बहीण आणि भावाला या मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये, कारण यातले सर्व आरोपी त्यांचे समर्थक आहेत आणि या प्रकारे मराठा सेवकाची जी हत्या केली आहे याचा जर योग्य व्यवस्थित हा तपास नाही हाताळला, हा गुन्हा नाही हाताळला तर राज्य शासनाला याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील। निवेदन देते प्रसंगी माऊली पवार, राजन जाधव, शिवाजी चापले, रणजित सिंह कदम पाटील, शिवराम गायतोंडे आदी उपस्थित होते।